नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सिलाई वर्ड मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती। कालच्या व्हिडिओमध्ये आपण या लेहंग्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहिली, तर हा त्याचा व्हिडिओ आहे। तर आता उरलेल्या फॅब्रिकमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे सॅटिनचं फॅब्रिक आहे ते मी इथे घेतलं। फॅब्रिक 4 फोल्ड मध्ये आहे, फॅब्रिक पिनने सिक्युअर करून घेतलं। आपल्याला यापासून बनवायचं आहे ब्लाउज। तर वरच्या साईडला शोल्डरसाठी मी 5.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता 32 इंच चेस्ट साईज मध्ये हा ब्लाउज आपण बनवत आहोत आणि बिगिनर्स ज्या आहेत मुली 12 ते 13 वर्ष त्या साईज साठी बनवत आहोत। तर 5.5 इंचच मी इथे आमोलसाठी जे आहे मार्किंग केलेलं आहे, कारण बॅक नेक जो आहे आपला तो डीप असणार आहे। तर किती डीप असणार आहे ते देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजणारच आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता लेंथ, तुम्हाला किती लेंथ घ्यायची आहे ब्लाउजची त्याप्रमाणे तुम्हाला इथे ठेवायची। तर साधारण या साईज मध्ये 14 ते 14.5 इंच मी लेंथ जी आहे ती ठेवलेली आहे विथ मार्जिन। आता इथे तुम्ही पाहू शकता 8.5 इंचावरती मी मार्किंग केले चेस्ट साठी, लुजिंग घेतलेलं आहे याच्यामध्ये मी। आणि त्यानंतर पहा, जेवढं मी वरती मेजरमेंट घेतलं तेवढंच मेजरमेंट मी खालच्या साईडला घेणार आहे। जसं की मी इथे 8.5 ते 9 इंचावरती मार्किंग करून घेतलं। तर का घेतलं, आपल्याला काय करायचं आहे, हा ब्लाउज आपण प्रिन्सेस कट बनवणार आहोत आणि बिगिनर साठी बनवत आहोत, त्यामुळे पफ क्रिएशन जे असणार आहे ते अगदी खूप मोठं नसणार आहे, आपलं बिगिनर असणार आहे। त्यामुळे तर 1 इंचापर्यंत पफ आपला इथे चालणार आहे। प्रिन्सेस कटचा जो डाट आहे तो 1 इंचापर्यंत चालून जाणार आहे। वरच्या बाजूला 8.5 इंच, खालच्या बाजूला साधारण 9.5 इंचावरती मार्किंग करून प्लस त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन, अशा पद्धतीने आपण जे आहे दोन्ही साईडचं मार्किंग केलेलं आहे। दाखवल्याप्रमाणे दोन्ही पॉइंट्स जे आहेत ते कनेक्ट करून घेतले। आता आपण फ्रंट आमोलसाठी 1 इंच, बॅक आमोलसाठी 1.5 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। कर्व स्केलचा वापर आपल्याला इथे करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे। दोन्ही मुंड्यांचा आकार देऊन घ्यायचा, छान असा गोल आकार येतो। या पद्धतीने या स्केलचा वापर केला तर कधीही तुमच्या ब्लाउज मध्ये झोळ येणार नाही किंवा लूज ज्या घड्या पडतात त्या येणार नाहीयेत आमोल साइड मध्ये, कारण आपण आकारच देताना गोल आकार देतोय। 2.5 इंच इथे मी गळारुंदी घेतलेली आहे आणि हा जो ब्लाउज असणार आहे तो आपला बॅक ओपन असणार आहे। आता मी काय केलेलं आहे की पहिल्यांदा इथे अशा पद्धतीने फ्रंट पार्टची कटिंग करून घेतली। 6 इंच साधारण पहा, अशा पद्धतीने 5.5 ते 6 इंच फ्रंट नेक ठेवलेला आहे। 2.5 इंच गळारुंदी परत मार्क करून घेतली। अशा पद्धतीने चौकोन आखून घ्यायचा दाखवल्याप्रमाणे आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे, किंवा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वेगळा आकार देखील इथे देऊन घेऊ शकता। तर गोल आकार ज्यांना बिगिनर्स आहेत त्यांनी गोल आकार द्या किंवा चौकोनी दिला तरी चालेल। तर अशा पद्धतीने मी गळ्याचा जो आकार आहे तो देऊन घेतला, हे पहा। आणि आता इथे स्केलचा वापर आपण करायचा आहे। ज्याप्रमाणे मार्किंग केली त्याचप्रमाणे मी इथे नेकचा जो पार्ट आहे त्याची कटिंग करून घेतली। पंचकोनी गळा जो आहे आपण इथे बनवलेला आहे पुढचा दाखवल्याप्रमाणे। बॅक पार्ट आपण सेपरेट करून घेतला होता, हा फ्रंट पार्ट आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता की खूप छान असा गळ्यासाठीचा जो लुक आहे तो आलेला आहे। पंचकोनी गळा मी घेतलेला आहे। आता जो आहे इथे तुम्ही पाहू शकता, आपल्याला जो डार्ट आहे त्याची मार्किंग करायची। एपेक्स पॉइंट 9.5 इंचावरती मार्किंग केला आणि या साईज मध्ये साधारण इथून जे मेजरमेंट घेतलेलं आहे तर ते 3.4, जसं 34 चेस्ट साठी आपण बनवतो तर 3.4 घेतो, 32 साठी गेलं तर 3.2 घेतो, त्या पद्धतीने घेतलेला आहे। आणि 1 इंच खालच्या साईडने डार्टचं जे आहे मार्किंग केलेलं आहे। आता प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे। इथून वरती 1 इंच सरळ, त्यानंतर अशा पद्धतीचा आकार जो देऊन घ्यायचा। या साईज मध्ये खूप असं पफ दिसू नये याकरता मी खूप छोटासा डाट इथे घेतलेला आहे। आमोल साईडला देखील आपल्याला काय करायचं आहे, ही कर्व स्केल यूज करायची आणि आमोलचा जो डाट आहे तो देऊन घ्यायचा। इथे देखील अशा पद्धतीचा आकार तुम्ही देऊन घेऊ शकता जर तुम्हाला फ्री हँड येत नसेल तर। फ्री हँड आकार देऊन घ्यायचा ब्लाउज साठीचा।
आता केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घ्यायचे आहे दाखवल्याप्रमाणे. सेम याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज जो आहे तो शिवू शकता. फक्त आहे की ह्या ब्लाउज मध्ये आपण जास्त डिटेल जो आहे डिटेलिंग घेतलेली नाहीये, कारण हा किड्स वेअर साठी आपण बनवतोय. आणि हे पहा, अर्धा इंच आमोल साईड जी आहे ती मी इथे फ्रंट पार्ट मध्ये खाली घेतलेली आहे. आता ती का घेतली तर आपला प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो ज्यावेळी जॉईंट होतो त्यावेळी आमोल आपला कमी होतो. फ्रंट आणि बॅकचा आमोल जो आहे तो दोन्हीमध्ये डिफरन्स पडतो. तर याकरता आपण इथे आमोल वाढवून घेतलं. आता इथे तुम्ही पाहू शकता 5.5 इंचावरती मी परत मार्किंग करून घेतलं. अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे, लेंथ घेतलेली आहे अशा पद्धतीने. आणि साधारण पहा, आपल्याला हा जो बॅक साईडचा मार्किंग आपण करणार आहोत त्याकरता 8.5 इंच गळ्याची खोली घेतली. आता इथे पहिल्यांदा 2.5 इंचच आपल्याला गळ्याची खोली घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी गळ्याची जी आहे खोली मार्क करून घेतली. आणि त्यानंतर पुढच्या साईडने 1 इंच ते 1.5 इंच तुमच्या आवडीप्रमाणे असं मार्किंग करून घ्यायचं. आणि परत हा जो बॉक्स आहे तो एक्सटेंड करून घ्यायचा. आपल्याला काय करायचं आहे, गळ्यासाठीचे जे मार्किंग आहे ते करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने गोल आकार जो आहे तो 1 देऊन घेतला मी. त्यानंतर स्केल जी आहे ती फिरवून घेतली. परफेक्ट त्या साईज मध्ये आपल्याला ही स्केल जी आहे ती मॅच करायची आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. तर अशा पद्धतीने बॅकपार्ट साठी गळ्याची जी आहे मार्किंग झालेली आहे. आता इथे पहा, मी मागच्या साईडने जी शोल्डर घेतलेला आहे ते 6 इंचावर घेतले. आणि ते का घेतले तर आपल्याला हा ब्लाउज बॅक ओपन ठेवायचा आहे. तर अर्धा इंच जी मार्जिन आहे ती मी बंद बाजूने इथे ठेवलेली आहे, जी की तुम्हाला शोल्डर साईड मध्ये आपल्याला अर्धा इंच वाढली, कारण आपल्याला हुक लूक पट्टी लावून घ्यायची आहे. गळ्याची जी आहे अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे केलेल्या मार्किंग प्रमाणे अस्तरवरती. आणि सेम याच पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिक देखील कट करायचंय. आता मेन फॅब्रिक जे आहे ते नेटचं फॅब्रिक असणार आहे. आणि यामध्ये जो फ्रंट पार्ट आहे त्यामध्ये तर मेन फॅब्रिक मध्ये आपला जॉईंट येणार आहे. तर काय येणार आहे तर आपल्याकडे फॅब्रिक कमी होतं, जे 3 मीटर फॅब्रिक मध्येच आपण ब्लाउज पण बनवलेला आहे. तर अशा पद्धतीने मी काय केलं, इथे तुम्ही पाहू शकता की जे नेटचं फॅब्रिक आहे ते डिझाईन नुसार मी जॉईंट करून घेतलं. त्यावर खाली सॅटिनचं फॅब्रिक ठेवलं, सॅटिनच्या फॅब्रिकवरती नेटचं फॅब्रिक ठेवून फिक्स करून घेतलं, फॅब्रिक सरळ ठेवलं आणि स्टिच करून घेतलं. त्यानंतर आता मी अस्तरचं फॅब्रिक ठेवलेलं आहे. खालचे दोन्ही फॅब्रिक सरळ आहेत. सरळ फॅब्रिकवरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं, पिनने सिक्युअर करायचं आहे. आणि इथे आपल्याला नेक जो आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही दोन्ही अस्तर एकावर एक ठेवून का नाही जॉईन केले, तर नेटच्या फॅब्रिकमध्ये ज्यावेळी आपण गळा उलटा करून घेतो त्यावेळी ते जे आतले धागे असतात ते दिसतात. त्यामुळे आपण आधी सॅटिनचं फॅब्रिक अटॅच करून घेतलं आणि त्यानंतर कॉटनचं फॅब्रिक जे आहे त्यावरती आपण नेक पॅटर्न रेडी केला. आता इथे कट्स करून घ्यायचे आहेत गळ्याला छान असे. त्यानंतर हा गळा आता सुलट करून घ्यायचा. तर इथे तुम्ही पाहू शकता कुठल्याही पद्धतीचे आतल्या बाजूचे जे धागे दोरे आहेत ते दिसणार नाहीयेत. तर ही ट्रिक नक्की यूज करा. त्यानंतर जो प्रिन्सेस कटचा जो तिसरा पार्ट आहे आपला ब्लाउजचा दुसरा, तो अटॅच करून घ्यायचा, लाइनिंग अटॅच करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ठेवून हे दोन्ही पार्ट्स एकमेकांमध्ये अटॅच करून घ्यायचे आहेत आपल्याला किंवा स्टिच करायचे. बॅक पार्ट घेतला, सेम तसंच की आपल्याला काय करायचं आहे, बॅक पार्टसाठी अस्तर जे आहे सॅटिनचं आधी लावायचं, त्यानंतर जे कॉटनचं अस्तर आहे आपलं ते अटॅच करायचं, नेकवरती स्टिच करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने छोटे छोटे कट्स जे आहेत ते करून घ्यायचे आहेत आपल्याला दाखवल्याप्रमाणे. एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कट करायचं. छान असा सुंदर आपला जो बॅक पार्टचा नेक आहे इथे तयार झालेला आहे. आणि फॅब्रिक ऑलरेडी खूप चमकीचं असल्यामुळे तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारची लेस वापरणं किंवा वेगळे लटकन वापरायची काहीही गरज नाहीये. इथे तुम्ही पाहू शकता. आता हा जो पार्ट आहे तो सरळ करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला काय करायचे, टॉप स्टिचेस करून घ्यायचे. आता जो बॅकचा जो ब्लाउजचा पार्ट आहे त्यामध्ये आपण हुकलूक पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. त्यानंतर शोल्डर अटॅच करायचे. शोल्डर अटॅच केल्यानंतर काय करायचंय आपल्याला,
इथे तुम्ही पाहू शकता की छान अशी फिनिशिंग आली। दोन्ही बॉटमला आपण काय करून घेतले, आतल्या साईडने पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत आणि छान असा हा ब्लाउज जो आहे इथे आपला तयार झालाय। आता आपल्याला काय करायचं आहे, आर्महोल राऊंड जो आहे तो मेजर करून घ्यायचा। तर इथे पाहू शकता तिरकस मोजला तर 8 इंच जो आहे आर्महोलचा राऊंड येतो। आता स्लीव्ज लावताना इथे मी सॅटिनचं फॅब्रिक घेतले 4 इंच आणि रुंदीला साधारण 9.5 ते 10 इंच असं फॅब्रिक घेतलं आणि अंदाजे मी इथे मार्किंग करणार आहे। इथे या साईडला मी 2 इंच ओपन साईडला मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने स्लीव्हचा आकार देऊन घेतला। स्लीव्हचा बॉटम आपल्याला रेडी करायचा आहे 5 इंचासाठी। 1.5 इंच मार्जिन आपण इथे ऍड करून घेतली। त्याचबरोबर स्लीव्ज ज्या आहेत त्या बॉटमच्या साईडने फोल्ड करून घेतल्यात किंवा स्लीव्हचा बॉटम डबल फोल्ड करून स्टिच केला। आता इथे नेटचं फॅब्रिक घेतलंय, फॅब्रिक 4 फोल्ड मध्ये ठेवलं आणि त्याची लांबी जी आहे 12 इंच घेतलेली आहे, सॉरी रुंदी 12 इंच आणि उंचीला 8 इंच असं हे फॅब्रिक मी घेतलेलं आहे स्लीव्हसाठीचं। आता इथे 4 इंचावरती मी मार्किंग केलं आणि त्यानंतर समोरच्या बाजूने 8 इंच असं एक मार्किंग केलेलं आहे आपण आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला। छान डिझायनर स्लीव्ज जे आहेत आपण इथे शिवणार आहोत आणि याला तुम्ही लटकन देखील यूज करू शकता। लटकन म्हणजे जे छोटे 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 लटकन असतात, अगदी लेसमध्ये ते लटकन येतात, तर ते तुम्ही यूज करू शकता। सेंटर करून घेतला आणि अशा पद्धतीचे 2 पार्ट आपल्याकडे आलेले आहेत। आता आपल्याला वरची जी बाजू आहे ती अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे। जी डिझाईनवाली साईड आहे किंवा जी मोठी साईड असेल स्लीव्जची ती आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करायची। त्यानंतर अशा पद्धतीने छोट्या छोट्या आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत। सेम जी दुसरी साईड आहे तिथे देखील आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत। प्लेट्सचं डायरेक्शन एका साईडला असणार आहे आपल्या। अशी ही आपल्याला स्लीव्ज रेडी करायची आहे आणि ही स्लीव्ज लावायची कशी ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। हवं तर तुम्ही जर बिगिनर्स असाल तर हे पहा, इथे 3.5 इंच आपल्याला जे आहे 3.5 इंच पर्यंत हे फॅब्रिक कमी करायचं, म्हणजे साधारण 3.5 इंचापर्यंतच्या आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आणि कापड तेवढं आपल्याला रेडी करायचं आहे। बिगिनर्स असाल तर तुम्ही काय करायचं आहे, पिनने सिक्युअर करून घ्यायचंय फॅब्रिक। आता इथून 2 इंच आणि इथे 3 इंच, म्हणजे पहिलं जे 2-2 इंच सेंटर पासून दोन्ही साईडला 2-2 इंचाचं मार्किंग करायचं। इथे तुम्ही पाहू शकता सेंटर इथे मॅच करून घेतला आणि त्यानंतर जे आपलं मार्किंग केलं होतं आपण 3.5 इंचाचं, ते सेंटर पासून 2 इंच मार्किंग केलं, तिथून सोडून द्यायचं आणि मग आपल्याला ही स्लीव्ज जी आहे ती अटॅच करायची आहे। म्हणजे स्लीव्हचा सेंटर, त्यानंतर 2 इंच मार्किंग करायचं आणि उरलेल्या भागामध्ये साधारण जे पण आपल्या चुन्यांचा भाग आलेला आहे तो आपल्याला अटॅच करायचा। इथे तुम्ही पाहू शकता चुन्यांचा जो पार्ट आहे तो मी जॉईंट केला। आता त्यानंतर जे बाकीचं फॅब्रिक आहे ते कसं सेट करायचं, आधी दोन्ही चुन्यांचा जो पार्ट आहे तो दोन्ही बाजूंनी स्लीव्सच्या स्टिच करून घेऊयात दाखवल्याप्रमाणे। सेम अशीच स्लीव्ज दुसरी देखील आपल्याला रेडी करायची आहे। ज्यांना स्लीवलेस ब्लाउज घालायचा नाहीये त्यांच्यासाठी ही खूप छान स्लीव्सची डिझाईन आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता सेंटरचा सेंटर मॅच करून घ्यायचा आहे स्लीव्हचा। स्लीव्हचा सेंटर मॅच करून घ्यायचा आणि त्यानंतर जे पण एक्स्ट्रा फॅब्रिक असेल ते तुम्हाला प्लेट्समध्ये ऍडजस्ट करून घ्यायचं आहे। प्लेट्सचं डायरेक्शन सेंटरच्या बाजूने असेल, म्हणजे स्लीव्हचा जो कट आहे सेंटर कट किंवा फॅब्रिकचा सेंटर कट आहे त्या साईडने तुम्हाला हे प्लेट्सचं डायरेक्शन ठेवायचं आहे, जे पण एक्स्ट्रा फॅब्रिक असेल त्याचं। तर अशा पद्धतीने ही स्लीव्ह जी आहे आपण रेडी करून घेतली। छान अशा चुन्या ज्या आहेत त्याला आलेल्या आहेत आणि सुंदर असा लुक जो आहे आपला इथे स्लीव्हसाठी तयार झालेला आहे। आता या स्लीव्ह ज्या आहेत त्या अटॅच करून घ्यायच्या। तर दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवायचे, म्हणजे स्लीव्हचं मेन फॅब्रिक आणि ब्लाउजचं मेन फॅब्रिक दोन्ही समोरासमोर ठेवायचं आणि अशा पद्धतीने दोन्ही स्लीव्ज ज्या आहेत त्या आपल्याला अटॅच करायच्या। तर बघा मैत्रिणींनो, सुंदर असा ब्लाउज जो आहे आपला इथे तयार झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स करून नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवायचं आहे।